Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 12 and we are discussing the previous year questions from matrices. तर बघा आज आपण 3 क्वेश्चन बघणार आहोत. जो त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे तो KEAM 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. सेकंड क्वेश्चन महाराष्ट्र CET 2016 मध्ये आणि थर्ड वन इज द फ्रॉम EAM CET 2000 मधला. तर बघा आधी आपण पहिला क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर बघा पहिला क्वेश्चन आपला असा आहे, इफ A इक्वल टू एक 2/2 ची मॅट्रिक्स दिलेली आहे आणि A इन्व्हर्स सुद्धा एक 2/2 ची मॅट्रिक्स दिलेली आहे आणि आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. तर बघा म्हणजे x आपल्याला काढायला सांगितलेला आहे आणि आपल्याला दिलेला आहे A आणि A इन्व्हर्स. आता A आणि A इन्व्हर्सचं आपल्याला एक रिलेशन माहित आहे मॅट्रिसेसच्या रिलेटेड. A आणि A इन्व्हर्स इक्वल टू I येते आपल्याला माहित आहे आणि आपल्याला A आणि A इन्व्हर्सची व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपण या दिलेल्या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये टाकून बघूया जेणेकरून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळू शकेल. बघा A ही मॅट्रिक्स 2x x 0 x आणि A इन्व्हर्स सुद्धा लिहून घेऊया 1 -1 0 2 आणि I म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स असते ती आपल्याला माहित आहे 1 0 0 1 अशा प्रकारची असते ती. आता या दोन मॅट्रिक्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आपल्याला माहित आहे ते कसं करायचं असते ते आपण करून घेऊया. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2x × 1 2x आणि 0 × -1 0 त्यामुळे लिहिण्याची गरज नाही आहे. बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम या टर्मसाठी 2x × 0 0 0 × 2 0 म्हणजे इथे सुद्धा 0 येणार. त्याच प्रकारे इथे x × 1 x x × -1 इथे -1 म्हणजे इथे 0 येणार आणि x × 0 0 x × 2x 2x. ओके ही टर्म आपण ॲज इट इज लिहून घेऊया 1 0 0 1. बघा आता इथे आपल्याला या दोन मॅट्रिक्सला कंपेअर करायचं आहे. ते कशाच्या बेसिसवर? बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. म्हणजे आपण A11 या टर्मला राईट हँड साईडच्या A11 शी कंपेअर करू शकतो. तर ते बघा या प्रकारे आणि या टर्मला आपण सॉल्व करू शकतो किंवा एक्सच्या फॉर्ममध्ये करू शकतो. ती कशा प्रकारे होणार? x = 1/2 म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला इथे x ची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि ती x ची व्हॅल्यू आपल्याला ऑप्शन नंबर B मध्ये दिसत आहे. याचा अर्थ B1 इज द करेक्ट वन. म्हणजे आपल्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर हे ऑप्शन नंबर B म्हणजे हाफ हे आन्सर येते. x ची व्हॅल्यू ही हाफ आहे. तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. तर बघा सेकंड क्वेश्चन असा आहे, इफ मॅट्रिक्स A इक्वल टू एक 2/2 ची मॅट्रिक्स सच दॅट AX = I देन x = what. तर बघा इथे आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे AX = I. ते आपण लिहून घेऊया आधी. ओके गिवन आहे हे. ओके तर आणि आपल्याला काढायचं आहे x ची व्हॅल्यू. पण दिलेलं जे इक्वेशन आहे ते AX = I आहे म्हणजे हा जो A आहे तो आपल्याला इथून काढून टाकावा लागेल. पण तो काढण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रॉपर्टी इथे यूज करावी लागेल. आता आपण याला A इन्व्हर्सशी मल्टिप्लाय करून बघूया. आता आपण याला A इन्व्हर्सशी का बरं मल्टिप्लाय केला? बोथ साईडनी करावं लागेल कारण इथे A इन्व्हर्स × A आपल्याला दिसत आहे जे की आपल्याला माहित आहे I येते याचा आन्सर. ओके आणि इथे आपल्याला बोथ साईडनी I दिसत आहे त्यामुळे I गेट कॅन्सल किंवा I × x हे Iच येते. अशाही प्रकारे आपण यूज करू शकतो. म्हणजे आपल्याला इथे x = A इन्व्हर्स मिळालेला आहे आणि म्हणजे x आपल्याला काढायचं असेल तर दिलेल्या A मॅट्रिक्सचा आपल्याला A इन्व्हर्स काढावा लागेल आणि A इन्व्हर्सचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे तो आहे 1/det of A × adjoint of A. म्हणजे A इन्व्हर्स काढण्यासाठी आपल्याला या दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आणि ॲडजॉइंट काढावा लागेल. तर आधी आपण दिलेली मॅट्रिक्स लिहून घेऊया. A = 1 4 2 3. ओके
तर आधी आपण याचा डिटर्मिनंट काढून घेऊया. बघा 1 × 3 3 -4 × 2 8 म्हणजे याचा आन्सर येणार -5. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला ॲडजॉइंट ए ही टर्म काढावी लागेल. आता ॲडजॉइंट ऑफ ए 2x2 मॅट्रिक्सचा काढण्यासाठी आपल्याला एक शॉर्टकट माहीत आहे. म्हणजे ॲडजॉइंट ए काढण्यासाठी जसं की आपल्याला कोफॅक्टर काढावा लागतो प्रत्येक एलिमेंटचा, पण आपण इथे डायरेक्टली ॲडजॉइंट ऑफ ए काढू शकतो. तर बघा पुन्हा एकदा मी सांगते, इथे 2x2 मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट ए काढण्यासाठी आपल्याला आधी डायगोनल एलिमेंट्सला इंटरचेंज करावं लागेल. जसं इथे 1 आणि 3 दिसत आहे, तर आपल्याला इथे 3 आणि 1 लिहावं लागेल. आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट असतात जसे ते ॲज इट इज लिहावं लागते. फक्त त्याची जे साईन असते त्याला आपल्याला चेंज करावं लागते. जसं इथे आपल्याला पॉझिटिव्हमध्ये 2 आणि 4 दिसत आहे, तर आपल्याला याला निगेटिव्ह करावं लागेल. ओके, बघा म्हणजे ॲडजॉइंट ए आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे ए इन्व्हर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला या दोन्ही टर्म आता पुट करावं लागेल. ते आपण पुट करून बघूया. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए आपल्याला -5 मिळालेला आहे आणि ॲडजॉइंट ऑफ ए 3 -4 -2 1 म्हणजे ए इन्व्हर्स आपल्याला मिळालेला आहे. ते ऑप्शनमध्ये आहे काय? पण ऑप्शनमध्ये तर आपल्याला म्हणजे ही 1 अपॉन -5ची टर्मच दिसत नाही आहे. याचा अर्थ आपल्याला या निगेटिव्ह साईनला आतमध्ये घेऊन जावं लागेल. तर आपण आधी मायनस साईनला आतमध्ये नेऊन बघूया की त्यानंतर ऑप्शन चेक करूया निगेटिव्ह साईन आतमध्ये नेल्यानंतर. तर बघा 3ला निगेटिव्ह साईन द्यावं लागेल. याला निगेटिव्ह साईन दिल्यानंतर हे पॉझिटिव्ह होईल. -2 निगेटिव्हमध्ये आहे, याला पुन्हा निगेटिव्ह दिल्यानंतर ते पॉझिटिव्ह होईल आणि हा 1 निगेटिव्ह होईल. बघा, तर अशा प्रकारे आपल्याला ए इन्व्हर्सची एक दुसरी व्हॅल्यू मिळालेली आहे निगेटिव्ह साईन आतमध्ये नेल्यानंतर. आता आपण ऑप्शन चेक करून बघूया की बा या प्रकारचा आन्सर ऑप्शनमध्ये आहे का. तर बघा -3 4 -3 4 आणि 2 -1 2 -1 म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट वन. थर्ड क्वेश्चन बघूया. तर बघा जो लास्ट थर्ड क्वेश्चन आहे तो EAM CET 2000 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर लास्ट क्वेश्चन असा आहे, इफ ए अँड बी आर 2 स्क्वेअर मॅट्रिसेस सच दॅट बी इक्वल टू -A इन्व्हर्स BA आणि आपल्याला व्हॅल्यू विचारली आहे A + Bचा होल स्क्वेअर आपल्याला काढण्यासाठी सांगितलेलं आहे. तर बघा आधी आपण जे गिवन आहे किंवा जे दिलेलं इक्वेशन आहे ते आधी आपण लिहून घेऊया. B इक्वल टू -A इन्व्हर्स इंटू BA. बघा हे आपल्याला दिलेलं आहे, गिवन आहे आणि काढायचं आहे आपल्याला A + Bचा होल स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. तर बघा आपल्याला अशा प्रकारचं इक्वेशन दिलेलं आहे, त्याला आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया थोडं, जेणेकरून जी व्हॅल्यू येईल या इक्वेशनला थोडंफार सॉल्व केल्यानंतर ती आपल्याला A + Bचा होल स्क्वेअरची व्हॅल्यू काढण्यासाठी मदत होईल. तर बघा आपण A नी मल्टिप्लाय करून बघूया बोथ साईडनी या इक्वेशनला. -A इंटू A इन्व्हर्स BA. ठीक आहे, बघा इथे आपण लिहूया मल्टिप्लाय बोथ साइड बाय A. ओके, आता इथे आपल्याला A इंटू A इन्व्हर्स दिसत आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. A इंटू A इन्व्हर्सची व्हॅल्यू I येत असते आणि हा AB आपण ॲज इट इज लिहून घेऊया. बघा इथे आपण लिहूया A इंटू A इन्व्हर्स I येत असते. बघा आणि आपल्याला माहित आहे या आयची व्हॅल्यू 1 येत असते, त्याच्यामुळे आपण याला डायरेक्टली BA अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजे आपल्याला इथे एक व्हॅल्यू मिळालेली आहे AB इक्वल टू -BA. तर आपण हे इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला त्याची हेल्प होऊ शकते. तर आपण याला इक्वेशन नंबर 1 देऊया आणि जे काढायचं आहे A + Bचा होल स्क्वेअर ते आपण सॉल्व करूया. बघा आपल्याला A + Bचा होल स्क्वेअर करायचा आहे, तर आपण याला अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो A + B इंटू A + B.
तर आपण याला मल्टिप्लाय करून घेऊया. जसं ए इंटू ए स्क्वेअर प्लस ए इंटू बी ए बी. बघा याला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इक्वेशन मिळते. पण जर आपण इक्वेशन 1 ला बघितले तर आपल्याला इथे ए बी इक्वल टू मायनस बी ए दिसत आहे. तर आपण या इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू पुट करून बघूया की आपल्याला काय मिळते ते. बघा ए बी इक्वल टू मायनस बी ए म्हणत आहे, आपण मायनस बी ए लिहून घेऊया. इथे बी ए प्लस बी स्क्वेअर. कशावरून आपण लिहिलेलं आहे हे? फ्रॉम 1. ओके. आता इथे निगेटिव्ह इथे पॉझिटिव्ह म्हणजे या दोन्ही व्हॅल्यू कॅन्सल होणार कारण की त्या सेम आहे. म्हणजे रिमेनिंगमध्ये काय राहणार? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे आपल्याला ए प्लस बीचा होल स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि ते आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट वन. बघा तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला CET एक्झाममध्ये मिळू शकतात सॉल्व करण्यासाठी. तर अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक गिवनमध्ये किंवा म्हणजे क्वेश्चनचा आन्सर जे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे ते काढण्यासाठी तुम्हाला गिवनमध्ये काही इक्वेशन दिलेले असतात. त्या इक्वेशनच्या मदतीने तुम्ही जे विचारलेलं आहे त्याचा आन्सर तुम्ही काढू शकता. तर तुम्ही पॉज करून नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.